गेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. ही योजना चांगलीच लोकप्रिय ठरली आणि त्याचाच फायदा महायुती विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा झाला. महायुतीच्या विजयामध्ये याच लाडक्या बहिणीची महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळालं. दरम्यान आतापर्यंत 2.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि आता सर्व लाभार्थी महिला पुढील हप्त्याची वाट बघतायत. नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यावर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील असा सांगितलं जात आहे. यासोबतच राज्याच्या तिजोरीमध्ये लाडक्या बहिणीसाठी पुरेसे पैसे आहेत असा दावा सुद्धा केला जातोय. हे सर्व असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजनांवर चिंता व्यक्त केली आहे. फक्त हीच योजना नाही तर शेतकऱ्यासाठीची महिलांसाठीच्या इतर योजना यासारख्या सवलतीवरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चिंता व्यक्त केली आहे. सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधांच्या विकासावरती खर्च करण्यासाठी निधीची कमतरता भासू नये म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने राज्यांना त्यांच्या मोफत योजनाच्या खर्चावरती नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिलेला आहे. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं स्टेट्स फायनान्स स्टडी ऑफ बजेट्स ऑफ 2024 ते 2025 नावाचा रिपोर्ट सुद्धा जारी केलेला आहे. या रिपोर्टमुळे लाडकी बहीण योजना बंद होणार का, तसेच या योजनासाठी किती पैसा खर्च होतोय ज्याच्यामुळे आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. मी अफसर शेख सोशल बीडू या वरती तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत करतोय. आणि निवडणूक आल्यावरती मतदारांना काही ना काही मोफत देण्याची चढावड राजकीय पक्षामध्ये सुरू असते. एकाने 1500 रुपये देतो म्हटलं तर दुसऱ्याने 3000 देतो म्हणायचं आणि एकाने 200 युनिट मोफत देतो म्हटलं की दुसऱ्याने 300 युनिट देतो म्हणायचं. एकाने 4000 रुपये बेरोजगार भत्ता देतो म्हटलं तर दुसऱ्याने 8000 रुपये देतो म्हणायचं. हे असं गेल्या काही वर्षापासून हे सुरू आहे आणि यामध्ये कोणताही पक्ष हा माघार घेण्यासाठी तयार नाही. म्हणूनच आता सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या क्षमतेला बाधा येऊ शकते. यासोबतच राज्याच्या तिजोरीवरतीही ताण येऊ शकतो, अशी चिंता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्यक्त केली आहे. म्हणजेच बघा, राज्य सरकारचं काम काय असतं? शाळा बांधणे, रस्ते बांधणे, त्याचबरोबर उद्योगधंदे कसे येतील यावर विचार करायला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात यावरती निधी खर्च व्हायला पाहिजे. MIDC डेव्हलप व्हायला पाहिजेत, उद्योगधंदे कसे येतील यावर प्रयत्न केले पाहिजेत. पण पण हे न करता सरकारकडून काय केलं जातंय? महिन्याला 1500 रुपये देतो, 2000 देतो, 3000 देतो, मोफत वीज देतो, मोफत पाणी देतो, अशी आश्वासने ते मतदारांना देताना दिसून येत आहेत. त्याच्यामुळे काय तर पैसे ज्याच्यासाठी खर्च व्हायला पाहिजे त्याच्यासाठी खर्च होत नाहीत आणि त्या कारणासाठी जो आहे पायाभूत सुविधावरती जर हा खर्च केला गेला नाही तर राज्याचा विकास कसा होणार? उद्योगधंदे कसे येणार? हा मोठा प्रश्न असताना राज्याच्या तिजोरीवरचा ताण वाढत जाईल आणि राज्याची जास्तीत जास्त खर्च हा कर्जावरचे हप्ते भरण्यासाठी आणि किंवा हप्ते फेडण्यासाठी, व्याज भरण्यासाठी खर्च होईल, अशी एकूण चिंता रिझर्व्ह बँकेकडून व्यक्त केली आहे. भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्टेट्स फायनान्स स्टडी ऑफ स्टेटस ऑफ 2024-25 साठी एक नावाचा रिपोर्ट तयार केला आहे, जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे की अनेक राज्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करायची आहे. काही राज्यांनी केलेली आहे आणि अनेक याचबरोबर मोफत वाहतूक, बेरोजगार युवकांना भत्ते आणि महिला सक्षमीकरणासाठी देखील आर्थिक स्वरूपाची मदत ही जाहीर केली आहे. त्याच्यामुळे राज्यावरील तिजोरीवरचा जो ताण आहे तो वाढणार आहे आणि राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार असाच प्रश्न विचारल्यानंतर मागच्या वेळेस मुख्यमंत्री साहेबांनी 2100 रुपये अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर म्हणजेच मार्च नंतर राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती बघून याबाबत स्पष्ट केले जाणार आहे असं सांगितलं आहे. कारण लाडकी बहीण योजनेसाठी 45,000 कोटीची तरतूद केल्याची स्पष्ट एक सांगितलं गेलं आणि त्यासाठी इतर खात्यामधील निधीमध्ये कपात केल्याचे दिसून आले. राज्यामध्ये 4.7 कोटी महिला मतदारापैकी 2.5 कोटी महिला मतदारांनी या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने 45,000 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा यासाठी केली गेली आहे आणि जर 2100 रुपये द्यायचे ठरले असतील तर सरकारला 63,000 कोटी रुपयाची तरतूद करावी लागणार आहे.
आणि एकीकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी घोषणावरती निवडणुकामध्ये जय पराजय हे निश्चित होऊ लागले आहेत आणि राजकीय पक्ष सुद्धा यामध्ये माघार घेण्यास काही नाही आणि नवीन नवीन आमिष दाखविण्याचं काम हे या राजकीय कडून केलं जात आहे. पैसा कोणता आणि खर्च कशावर करता हा विचार केला पाहिजे. कारण पैसा हा जनतेचा आहे, जनतेच्या टॅक्सचा आहे आणि आजच्या दिवशी बरोबर नाही ते योजनाचा भर राज्याच्या तिजोरीवरती पडणार. लाडकी बहीण योजनेसाठी मगाशी म्हटलं तसं 45,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली असताना इतर खात्यांना निधी त्यांनी या योजनेसाठी वळवला. मागे सुद्धा भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल परीक्षक कॅग यांनी महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचं म्हटलं होतं. 2030 पर्यंत महाराष्ट्राला 273 लाख कोटी रुपयाचं कर्ज फेडावं लागणार आहे आणि त्याच्यामुळे राज्याच्या तिजोरीवरती भार पडणार आहे आणि हा खर्च भागवण्यासाठी राज्याचं उत्पन्न वाढवण्याचा सल्ला कॅगने आपल्या अहवालात दिलेला होता. आता बघा, महाराष्ट्रातलं सरकार किंवा कोणत्याही राज्यातलं सरकार हा अशा पॉप्युलर घोषणा करताना दिसतंय, पण उत्पन्न वाढीचे मार्ग शोधताना दिसत नाही. उत्पन्न वाढत नाही म्हणून युवकासाठी नवीन नवीन नोकऱ्या ह्या निर्माण करण्यामध्ये अडचणी येत आहेत आणि मग त्यांची परिणिती ह्याच्यामध्ये होते की नोकऱ्या देऊ शकत नाही. तर बेरोजगार हप्ता द्या. नोकऱ्या जर का युवकासाठी निर्माण झाल्या तर कदाचित त्या युवकाला महिन्याला 30,000, 40,000, 50,000 किंवा कदाचित 1,00,000 रुपये सुद्धा पगार मिळू शकतो. पण याच्यासाठी प्रयत्न होत नाहीत. तर युवकाला 4,000 रुपयापर्यंतच्या सीमित ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना ही बंद होणार का? आणि किंवा बंद करा असं आर-बी-आय म्हणत नाही आणि तसं काही ते स्पष्ट म्हणालेही नाही आणि म्हणताही येत नाही. तरी पण या रिपोर्टमध्ये राज्यांना त्यांच्या मार्फत योजनांच्या खर्चावरती नियंत्रण ठेवण्यासाठी हा मेसेज मात्र आर-बी-आयने स्पष्ट दिला आहे. आता ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये मेसेज करू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.